काडीमोड म्हणजे काय? काडीमोड सामान्य माणसासाठी दुःखदच, पण हाच काडीमोड कधी आनंद देईल का? इन्कम टॅक्स आणि काडीमोडचा काय बरं संबंध? चला ऐकूया. विजया वाड लिखित काडीमोड. नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, विजया वाड लिखित मंगळसूत्र या पुस्तकातील काडीमोड ही कथा आज बघणार आहोत. तू इतका गर्वाने फुगला असशील याची कल्पना मला आधी आली असती ना, तर मी तुझ्याशी लग्नच केलं नसतं. मी निदान गर्व करावा असे काहीतरी करून दाखवले आयुष्यात. तू तर ढकमड्या गावातून आलेली साधी बीए. जज मध्ये पडले. अतिशय शांत स्वरात म्हणाले, तुम्ही एकमेकांची जाहीर उणीधुणी का काढीत आहात? बंद करा हे शरसंधान. एकमेकांशी बोलण्यापेक्षा माझ्याशी बोला. होय जज साहेब, माझी तयारी आहे, पण ह्या माणसाची आहे का? काय मिस्टर देशमाने? होय सर, मी शांतपणे सारी उत्तरे देईन, माझी व्यथा सांगेन. मी तयार आहे सर. लग्न संस्थेवर माझा विश्वास आहे म्हणून मी लग्न केलं सर. पण माझ्या आशांचा या बाईने चुराडा कसा केला ते मीही आज मोकळ्या मनानं सांगणार आहे जज साहेब. घटस्फोट, काडीमोड हे शब्द मला उच्चारायला सुद्धा आवडत नाही, पण आता माझा नाईलाज झाला आहे. कायदा या बाबतीत स्त्रीच्या बाजूने उभा आहे, त्यामुळं मला न्याय मिळणार का याही बाबीची मला चिंता आहे. जी बाजू भक्कम पुरावे घेऊन न्याय मागते तिला निश्चित न्याय मिळतो. मिस्टर अजिंक्य देशमाने, मी तुम्हाला वचन देतो, कायदा कधीही उजवडावं करीत नाही. मी कायद्याचा उपासक आहे. धन्यवाद जज साहेब. मी सुरू करू का? अवश्य मिस्टर अजिंक्य देशमाने. मी हार्वर्ड विद्यापीठात MS ची पदवी मिळवलेला, उच्च पदस्थ अधिकाराचे पद मी P&O कंपनीत भूषवणारा एक अतिशय जबाबदार तरुण आहे. मग उमा देशमाने यांची आपली ओळख कशी झाली? सांगतो सर. मी भारतात परतल्यावर आणि जॉबला सुरुवात करण्यापूर्वी गणपतीपुळे येथे देवदर्शनाला गेलो होतो. बरं, मग? तेथे ब्राह्मणांकडे मोदकाचे जेवण जेवावे अशी मला इच्छा झाली. ते श्री गणपतराव जोशी. मी खाणे संपवले तर ही ऊन पाणी घेऊन व टॉवेल सकट न्हाणी घरात उभी होती. माझ्या हातावर पाणी घालून व टॉवेल पुसायला देऊन मला काही कळायच्या आत हिने मला गच्च मिठी मारली. हे खरे आहे काय उमा? जज साहेबांनी उमाला विचारले. खरे आहे सर. गणपतराव माझे काका. मी त्यांच्याकडे अण्णावारी राबत होते. मी ह्यांना जेवण वाढत होते. मन जडले साहेब प्रथम भेटीत. जीव कामे करून शिनला होता. मी चांगली BA शिकलीये साहेब, पण नोकरी कुठेच मिळत नाही. काय करू? उमा रडू लागली. ही मिठी मी गोंधळून जाऊन दृढ केली जज साहेब. तरुण सुंदर मुलगी बघितल्यावर तो सहज प्रमाद गणपतरावांनी आणि त्यांच्या पत्नीने बघितला. अख्खी खानावळ जेवण टाकून ते दृश्य बघण्यासाठी न्हाणी घराकडे जमली. शेवटी या क्षुल्लक प्रमादासाठी मी लग्नाच्या बेडीत अडकलो. हा प्रमाद क्षुल्लक आहे का जज साहेब? याला मी मिठी मारली, कबूल, पण याने ती सोडवायची होती ना. वर याने पुढाकार घेऊन माझे ओष्ठचुंबन घेतले. उमा खाली बघू लागली. मग काका लग्न कर असं दरडावले. चूक आहे का त्यांची? चूक माझीच झाली जज साहेब, पण मी गणपतरावांशी वाद न घालता लग्न केले. कारण उमा सुंदर होती, म्हणजे आहे. BA होती. तिला अब्राह्मणवर चालणार होता आणि मी विचित्र कोंडीत अडकलो होतो. बरं, मग काय? मुंबईच्या महानगरात माझ्या फ्लॅटवर हिला घेऊन आलो. माझे वडील मिलिटरीत आहेत. अजून 4 वर्ष त्यांची सर्व्हिस बाकी आहे. ते डेहराडून येथे असल्याने आईही तेथेच आहे. बरं, पुढे? उमा या 1 नंबरच्या आळशी मुलीकडून मी सतत अपमानित जीने जगत आहे. एक दिवस तिने मला बिनसाखरेचा चहा दिला. मी ओरडलो तर त्या दिवशी तिने चहात 8 चमचे साखर एका कपासाठी ओतली. नाश्त्याला 7 महिने रोजच फोडणीची पोळी. मला हा शब्द उच्चारतानाही गरोदर स्त्रीसारखं उमासे येत आहेत. मित्रांना घरी घेऊन गेलो की ही मला अपमानित करते.
ह्या टोळ भैरवांना खादडी करून घालायला मी काही गणपती पोळ्यावरून आणलेली स्वयंपाकीन नाही, असं त्यांच्या देखत ओरडून बोलते. आपल्या खोलीत झोपून राहते. अजिंक्यने आपले भरून आलेले डोळे पुसले. उगी उगी जज साहेबांनी भारावून म्हटले. मग आपण जज आहोत याची जाणीव त्यांना झाली. स्वतःला परत निर्लेपचं बर्तन करीत ते भावनाशून्य आवाजात म्हणाले, उमाला यावर काय म्हणायचे आहे? ती उसळली. हा लुच्चा आहे. रोज बाहेर जेवून उशिरा घरी येतो. तो मद्य घेतो. रोज नित्यनेमाने मी याच्या 2 पोळ्या करते. जाड काटाच्या आणि वातड. त्याने पुस्ती जोडली. कशा का असनात करते ना. याला माझ्या कष्टांची किंमतच नाही जज साहेब. मग उरलेल्या शिळ्या पोळ्या मी का खाऊ साहेब? मी का म्हणून हा अन्याय सहन करू? मग खा सकाळी फोपो. आपलं फोडणीची पोळी. म्हणजे केवळ फोपो हा घटस्फोटाचा विषय आहे? जजनी विचारले. जर घोरण्यावर घटस्फोट मिळतो तर फोपोवर का मिळू नये सर? ह्या फोपोपेक्षाही याच्या माझ्याकडे बघण्याच्या उपेक्षेसाठी मी वेगळी होणार. मी 2 घरचे डबे पोचवीन, पण हा नको. मी 2013 मधली नव्या युगाची नारी आहे. मला याच्याच घरात पार्टिशन घालून द्या. वाटेल तेवढा पगार मिळवतो ना हा. मला 21,000 रुपये महिना खावटी द्या. बस, और कुछ नहीं चाहिए मुझे. असा तिनं दमदार विराम घेतला. त्याने तो बिनशर्त मान्य केला. अशी ती काडीमोड झाली. दोघे घरापर्यंत आले. वेगवेगळ्या वाहनाने. पार्टिशन लावायला सुरुवात झाली. त्याला दरवाजा ठेव ह लाडक्या, तिने अजिंक्यला सांगितले. लाडक्या? सुतार आश्चर्यमुग्ध. अरे तुला नाही, माझ्या माजी नवऱ्याला म्हटलं लाडक्या. अरे वेड्या, 21,000 पोटगी, तेच राहतं घर. पोटगी पोटी सरसकट पगारातून होणारी वजावट नि इन्कम टॅक्स मध्ये सूट आहे ना आयडिया? अरे आपल्याकडून इन्कम टॅक्स न जावा म्हणून तर ही आयडियाची कल्पना. गुड आहे ना? दे टाळी. सुतारानं टाळी द्यायला हात पुढे केला, पण ती टाळी अजिंक्यने अलगद झेलली. धन्यवाद. आवडली ना गोष्ट? छान आहे ना, गमतीशीर? मग तुम्हाला गोष्ट कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर कळवा. थँक्यू.